नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. कारण की आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही जिंकण्याच्या टप्प्यावर येत असतानाच मोठा ड्रामा देशमुखबाई आणि देवसरेने क्रिएट केला आहे. अर्णवला पुढच्या राऊंडमध्ये टाकूनही देवसरेने मुद्दाम उठून काहीतरी किडे करून मुद्दामच त्यांना मागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचमुळे अर्णव बिचारा जिंकूनही जेव्हा त्याच्यावर अन्याय केला जातो त्याच वेळेला आता इथे ईश्वरी ही गप्प बसणार नाहीये. ईश्वरी चक्क आता देशमुखच्या केबिनमध्ये शिरून तिला चांगलाच इंदोरी जलवा दाखवते आणि एक एक सगळे या देवसरे आणि ज्या देशमुखबाईच्या विरोधातले पुरावे आहेत सगळे पुरावे आता ईश्वरी ही जजेसमोर सादर करत आहे आणि देशमुख आणि देवसरे यांचा पर्दाफाश सगळ्यांसमोर होत आहे. ईश्वरीने अर्णववर झालेला अन्याय आणि त्यांना हरवण्यासाठी केलेली सगळ्या काही प्रयत्न हे सगळ्यांसमोर आणल्यानंतर मग देवसरे कसं अर्णवची पाय धरणार आहे आणि पुन्हा एकदा अर्णवची पुढच्या फेरीत दाखल होणार आहे. सगळं पाहणं हे रंजक ठरणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं की इथे आता अर्णवला बिचाऱ्याला सगळं करण्यासाठी मशीनही उपलब्ध नसते, परंतु ईश्वरी सगळं काही करून अर्णवला मशीन मिळवून देते आणि मशीन मिळवल्यानंतर अर्णवचं काम अगदी जोमाने सुरू झालेलं आहे. कारण की अर्णवला आता पुढच्या फेरीत चांगलं फॅब्रिक न मिळूनही चिंध्या मिळालेल्या असतात आणि त्यामुळे त्या चिंध्यांमधून आता काय करायचं हा मोठा प्रश्न अर्णवसमोर उपस्थित झालेला असतो. आणि त्याच चिंध्यांमधनं आता एक मोठा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे ईश्वरीला आता अर्णवला मोटिवेट केल्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नसतो. ती अर्णवला पूर्णपणे एक व्यक्तिगत स्वरूपात प्रयत्न करायला मदत करते. स्वतःच्या आईची आठवण करून देऊन अर्णवला ती सगळं काही करायला भाग पाडते. आता अर्णवलाही आठवतं आईचे संस्कार तो विसरत नाही. तो आईचे संस्कार असे असतात की आपण कुठलीही जुनी वस्तू टाकून द्यायची नाही, त्यापासून काहीतरी नवीन निर्मिती होते का हे बघायचे. आणि त्याचमुळे अर्णव आता या सगळ्या गोष्टीमुळे नवीन काय करता येईल हे सगळं बघायला तयार झालेला असतो. आणि त्याचबरोबर आता हे सगळं घडत असताना अर्णवच्या लक्षात येतं की माझ्या आईने ज्याप्रमाणे मला शिकवले होते त्याचप्रमाणे तेच इन्स्पिरेशन घेऊन मी आता पुढे काहीतरी करणार. आणि अर्णवच्या आईची आठवण त्याला इतकी स्ट्रॉंगली भिडते की तो ते सगळं करायला तयार झालेला असतो. ईश्वरीचा गणूबाप्पा आणि आईची आठवण सगळ्यामधून आता अर्णव एक मस्त अशी गोष्ट तयार करायला सुरुवात करतो. देवसरीला आणि देशमुखला असं वाटत असतं की अर्णव आता काहीच करू शकत नाही, परंतु अर्णवने आता अगदी मनावर घेऊन जिंकण्याचा प्रयत्नच करून ही चिंधीच माझं अस्तित्व घडवणार असं बोलून तयारी सुरुवात केलेली असते. आणि अर्णवने हे सगळं करत असताना आता देशमुखबाई आणि पुन्हा काहीतरी मध्ये करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच वेळेला अर्णव हा त्यांना म्हणत असतो की तुमचं मध्ये काय आहे, परंतु तरीही अर्णव त्यांना अगदी पुरून उरलेला असतो. आता अर्णवने छानपैकी एक मस्तपैकी काहीतरी तयार केलेलं असतं जे वन पीस असतं आणि ते तयार केल्यानंतर अर्णवला सगळेजण खूप अगदी प्रोत्साहन देतात आणि त्याला केल्यानंतर सगळेजण खूप खुश असतात. कारण की त्याच एका ड्रेसमुळे अर्णव आता पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला असतो. अर्णवने इतकं छान प्रेझेंटेशन केलेलं असतं आणि त्याचं जे ड्रेस डिझायनिंग असतं तेही इतकं सुपर्ब असतं की तो पुढच्या फेरीमध्ये गेलेला आहे. परंतु मुद्दामच देवसरेने एक मोठं नाटक केलं आहे, ते म्हणजे की या सगळ्यामध्ये आता तुम्ही भाग घेऊ शकत नाही, म्हणजे तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं आहे असं देवसरे सगळ्यांसमोर आता बोलून दाखवतो. परंतु चक्क जजेसने आणि ज्युरीसने अर्णवला पुढच्या फेरीमध्ये टाकलेले असते फायनल राऊंडमध्ये. तरीही आता देशमुख ही देवसरेला म्हणते की काहीही करा, नाहीतर मी तुमची ही पूर्णपणे जे तुम्ही आयोजक पदावर आहात त्यामधून तुम्हाला मी कायमचं काढून टाकीन. बघा फायनल आहे आणि यामध्ये अर्णवला भाग घेता येऊ नये यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, नाहीतर मग बघा मी काय करू शकते ते. असं ऐकल्यानंतर आता इथे देवसरे हे उठतात आणि म्हणतात की एक मिनिट इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आता देवसरे तिथून उठून येतात आणि जजेसला सांगतात की आपण यांना मार्क्स देऊ शकत नाही, म्हणजे यांना पुढच्या फेरीत आपण टाकू शकत नाही. तो तिथे काहीतरी बोलतो आणि नंतर मग त्याला त्या फेरीमधून काढून टाकतो. आणि त्याच वेळेला आता एक जी बाई असते म्हणजे जी दीक्षित मॅडम असते ती असते त्या देवसरीच्या बाजूने आणि मग ती लगेचच म्हणते की हो म्हणजे मी यांना मार्क्स देत नाही आहे. तिने स्वतःने दिलेले अर्णवला जे मार्क्स असतात ते मार्क्स ती कमी करून घेते, जेणेकरून अर्णव त्या पुढच्या फेरीत जाऊ नये आणि पुढची जी टीम असेल ती नेक्स्ट राऊंडमध्ये जाईल. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला खूपच धक्का बसतो.
अर्णव अगदी हातातोंडाशी आलेला घास त्यांच्याकडून हिसकावून घेतलेला असतो आणि पुढच्या राऊंडमध्ये अर्णवला बाहेर काढलेलं असतं. तर आता इथे अर्णवच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची हार ईश्वरीला दिसून येते. कारण का काहीही झालं तरीही ईश्वरीला अर्णवसाठी जिंकणं हे खूपच महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी सात्विक फॅशनसाठी ती पहिल्या राऊंडमध्ये खूपच जास्त जोर लावलेला असतो. परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये अर्णवने जिंकूनही त्याला माघार घ्यावी लागलेली असते. आता हे सगळं जेव्हा ती बघते तेव्हा तिला ते अजिबात सहन होत नाही. ईश्वरी म्हणते की 1 मिनिट, हे सगळं काय चाललं आहे तुमचं? तेव्हा मग जी अँकर असते ती म्हणते की बापरे, म्हणजे या स्पर्धेमधून सात्विक फॅशन आऊट होऊन दुसरं क्रिएशन पुढे जात आहे असं म्हणायला हवं. देवसरे म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे. मग त्याबरोबर अर्णवला याची खूप चीड आलेली असते. अर्णव रागाने बघत असतो. अर्णव म्हणतो की पण दिस इज नॉट फेअर. तुम्हाला हे सगळ्यांना योग्य वाटतंय का? तुम्ही मला संधी दिली आहे आणि त्यानंतर मग तुम्ही आता असं सांगताय की मी या फेरीमध्ये राहू शकत नाही. हे अगदी चुकीचं आहे. असं म्हटल्यावरती इथे आता अर्णव त्यांच्याकडे रागाने बघायला लागतो. ईश्वरी म्हणते की हे बघा, जे काही तुमचं चालू आहे ना, त्या सगळ्या गोष्टी हे तुम्ही सहन करू शकत नाही आम्ही. कारण प्रत्येक फेरीमध्ये आम्ही बघितलं आहे, मागच्या वेळेलाही माझ्याबरोबर तसंच झालं होतं, पण त्याबद्दल मी काहीच बोलले नव्हते. पण आता मात्र आमच्या पाणी डोक्यावरून गेलेले आहे. आम्ही जिंकत असताना तुम्ही आमच्या तोंडाशी आलेला घास अगदी असं काढून घेऊ शकत नाही. तेव्हा मग मामा, अंजली सगळी सेटवर येतात आणि तिथे अगदी धिंगाणाच घालतात की हे खूप चुकीचं आहे, असं करू शकत नाही. त्याच वेळेला इथे आता देशमुखबाई खूप खुश असते आणि त्यावर देवसरे म्हणतात की आम्ही काहीच करू शकत नाही, सॉरी मॅडम, तुम्ही या फेरीमधून आता बाद आहात, असं म्हणून त्यांना बाहेर काढलेलं असतं. आणि जर तुम्ही इथे काही केअर्स करण्याचा प्रयत्न केला, इथे काही दंगामस्ती केली, तर मात्र आम्ही इथे आता पोलिसांना बोलू. आमची सिक्युरिटी टीमही येथे आहे, त्यामुळे तुम्ही इथे अशा प्रकारे काहीही वेळ वागू शकत नाही. कारण की आमचे सगळे ऑनरेबल स्पर्धक जजेस सगळे इथे आहेत, त्यामुळे तुम्ही या स्पर्धेत अशा प्रकारे काहीही प्रयत्न करू नका काही कधी खराब करण्याचा. अर्णवला राग येतो. अर्णव रागाने म्हणतो की तुम्हाला काय वाटतं की आम्ही इथे जे आहोत ते मूर्ख आहोत का? म्हणजे आम्ही हे सगळं करतोय, आम्ही कुठेही झोपडपट्टीतून वगैरे आलेलो नाही आहोत. आम्ही इथे चांगल्या सात्विक फॅशन या मोठ्या कंपनीतून आलेलो आहोत. त्यामुळे लक्षात घ्या, तुमचं जे काही चाललं आहे ना ते खूप चुकीचं चाललेलं आहे. तर हे सगळं होत असताना आता अर्णव गप्प बसलेला असतो. समोर जजेसही ऐकत नसतात, तर दुसऱ्या मॅडम असतात त्याही यामध्ये सामील झालेल्या असतात. त्यामुळे काहीच करणं सोपं जात नसतं. हे सगळं जे काही आहे आता मेहता सर पण बघत असतात. खरं तर मेहता सरांनी पहिल्या राऊंडपासूनच ईश्वरीची मेहनत पाहिलेली होती. असं तिला डोळ्यांना त्रास होत असूनही ईश्वरीने कशाप्रकारे त्यामध्ये भाग घेतला होता हे सगळं आता त्यांना आठवत होतं. ईश्वरीला वाईट वाटतं. अर्णव आईच्या मशीनवरून हात फिरवत असतो. त्याच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. काय करायचं काही सुचत नसतं. कारण की सात्विक फॅशन जिंकवण्यासाठी अर्णवने आईची मशीन तर वापरली आहे आणि आईच्या मशीनने त्याला तेवढीही साथ दिली, ईश्वरीनेही तेवढी साथ दिली. परंतु जे देवसरे आणि देशमुख यांचे जे काही एकमेकांचे डावपेच आहेत, त्यामुळे मात्र अर्णवला हार मानावी लागलेली असते. आता काय करायचं हे त्यांना काहीही कळत नसतं. तर ईश्वरी म्हणते की अर्णव सर, अजिबात तुम्ही घाबरू नका. मी तुम्हाला असं हरू देणार नाही. जोपर्यंत हिरमी सिंदूर तुमच्यासोबत आहे तोपर्यंत आपण अजिबात हारणार नाही. नाही सात्विक फॅशन हारेल ना तुम्ही हारणार. त्यामुळे मी आहे, तुम्ही नका काळजी करू. इथे आता ईश्वरीला कळतं की देशमुख आणि देवसरे हे दोघंही अर्णवला बाहेर काढल्यामुळे खूपच हॅप्पी मूडमध्ये असतात. दोघंजणही छान पार्टीच्या मूडमध्ये असतात. फायनली आपण जे काही ठरवले ते आता आपण पूर्ण करणार असं त्यांना वाटत असतं. पण हे सगळं होत असताना इथे आता ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं. ईश्वरी अर्णवचा रडका चेहरा पाहून आता सौदामिनी क्रिएशनमध्ये आलेली असते आणि जी जिंकली आहे त्यामुळे अक्षरशः वल्लरी या ती फोन करते सौदामिनी आणि म्हणते की आता माझ्यातर्फे तुला पार्टी आहे, आपण खूप धमाल मस्ती करायची आहे. तर हे सगळं जेव्हा ऐकत असते ईश्वरी, तेव्हा ईश्वरी समोर येते आणि सौदामिनी तिचा फोन कट करते. परंतु ईश्वरीला हे कळलं नाही की वल्लरीबरोबर सौदामिनीचा कॉल चालू आहे. तेव्हा मग ईश्वरी तिच्याजवळ येते आणि म्हणते की तुम्हाला हे सगळे करताना लाज वाटत नाही का? तेव्हा सौदामिनी चिडते की माइंड युअर लँग्वेज. तेव्हा ईश्वरी तिला म्हणते की का माइंड युअर लँग्वेज कशासाठी? मी माझी भाषा का सोडायची? जर तुम्ही तुमचं वागणं सोडलेलं असेल तर, जर तुम्ही तुमची लायकीच सोडून वागत असाल, तुम्ही इतक्या मोठ्या आहात, इतक्या मोठ्या कंपनीच्या मालकीन म्हणवता ना स्वतःला, मग तुम्हाला हे सगळं वागणं शोभतं का ते आधी मला तुम्ही सांगा. या सगळ्या गोष्टी मी तुमच्या कशाला सहन करू? कारण की तुम्ही हे जे काही वागलायत ना त्यावरून मला तुमची जी लायकी आहे ती समजून आली.
तेव्हा मात्र हे ऐकून देशमुखला खूप राग आलेला असतो. ती म्हणते की हे बघ, तोंड सांभाळून बोल. कालची आलेली मुलगी तू मला चॅलेंज करायला निघालीस आणि माझ्या लेकीला चॅलेंज करायला निघालीस. जे काही असेल ते असेल, परंतु मी तुला अजिबात सोडणार नाही आहे, लक्षात ठेव. ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला चॅलेंज देते. 24 तासाच्या आत पुन्हा एकदा माझा नवरा आणि सात्विक फॅशन या स्पर्धेमध्ये पुन्हा असणार आहे. तुम्हाला वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही मी तुम्हाला सोडणार नाही आहे. असं म्हणून आता ईश्वरी तिला चांगला चॅलेंज देते. ईश्वरी म्हणते की तुम्ही आणि तुमचे जे सो कॉल्ड मॅनेज करणारी लोकं होती नाही स्पर्धेमध्ये, त्या स्पर्धेमध्ये त्या लोकांचीही मी सगळ्यांची वाट लावून ठेवणार आहे. तुम्हाला आता एक इंदोरी मुलगी काय काय करू शकते हे दिसेल. आता इंदोरी साईल झटका जेव्हा तुम्हाला बसेल ना, तेव्हा बघा तुमची कशी हकालपट्टी होते ते. असं आता ईश्वरीने सरळच तिला चॅलेंज दिलेलं असतं. ईश्वरी तिला म्हणते की एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, किती काय झालं तरीही आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि जो व्यक्ती प्रामाणिक प्रयत्न करतो ना, त्या व्यक्तीला कधीही देव हरू देत नाही. आणि तुमच्यासारखे जे खालच्या पातळीला जेऊन खोटारडे वागणारे, डावपेच रंगवणारे लोक असतात ना, त्या लोकांचं कधीही भलं होत नाही. आज ते तुम्हाला समजेल. आणि हो, आता मला लक्षात आलं आहे, तुमची मुलगी म्हणजे लावण्या ही घाणेरडे गोष्ट, या सगळ्या घाणेरडे डावपेच, हे घाणेरडा स्वभाव कोणाकडून घेऊन आली तर ती तुमच्याकडूनच. जर तुमच्या लेकीला तुम्ही चांगले वळण लावले असते आणि चांगल्या 4 गोष्टी शिकवल्या असतात ना, तर तुमच्या मुलीने ही वेळ तुमच्या मुलीवर एखाद्या मुलासाठी झुरण्याची आणि स्वतः असं बिना लग्नाची राहण्याची वेळ आली नसती. एखाद्याचं प्रेम तिला सहजच मिळालं असतं, का तर तिचा चांगला स्वभाव असतात तर. पण तुमच्या मुलीचं तुम्हीच नुकसान केलेलं आहे. तुमच्या मुलीला असे संस्कार तुम्ही दिले आणि त्याचमुळे तुमची मुलगी या लेवलला जाऊन थांबली आहे. एकटी पडली आयुष्यात ती. तिच्याकडे बघा. दुसऱ्यांवर असे डावपेच रंगवण्यापेक्षा ना, तिच्याकडे बघा तुम्ही. मी आणि अर्णव सर, आम्ही दोघं एकमेकांसोबत आहोत. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि तेवढाच विश्वासही आहे. आणि त्याच विश्वासाच्या आणि प्रेमाच्या जोरावर आम्ही दोघंजणही हवी ती उंची गाठू शकतो. पुन्हा शून्यातून निर्माण करू शकतो आमचं विश्व. पण तुमच्या लेकीचं काय ते बघा. तुमची लेक ही कायम अशीच राहणार आहे, एकटी, कोणाशीही लग्न करू शकत नाही, कारण तिचा प्रेमभंग झाला आहे. तर एकतर्फी प्रेमातून, कारण की तुम्ही तिला चांगली शिकवण दिली नाही. यात दोष जर कोणाचा असेल ना, तर तुमचा आहे देशमुखबाई, हे लक्षात घ्या. असं ईश्वरीने अगदी ताडकन शब्दामध्ये चांगलीच कान उघडणी या देशमुखबाईची केलेली आहे. ईश्वरी म्हणते की मला तर तुमच्यावरती ना आता कीव येते, कारण की तुमची लेक ही जी काही भोगते ना, ते फक्त आणि फक्त तुमच्या या संस्कारांमुळे. त्यामुळे जरा डोकं शांत ठेवा आणि सूडबुद्धी सोडलात ना, तर देव तुम्हाला नक्कीच विवेकबुद्धी देवो, अशी मी प्रार्थना करते माझ्या गणूबाप्पाकडे. आणि तुम्ही प्रश्न राहिलास तर माझ्या नवऱ्याच्या हरवण्याचा. माझा नवरा याला मी पुन्हा मान सन्मान आणि त्याचं कंपनी मिळवून देणार, हे निश्चितच. तुम्हाला दरवेळेला सांगितले, आताही ठणकावून सांगते. आणि मग याच वेळेला हे सगळं ऐकून देशमुखबाईचं थोबाड अगदी फुगलेलं असतं. ती खूप चिडलेली असते. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की समजलं असेल ना मी जे काही बोलली ते. आता तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला बोलली तुमच्यापेक्षा लहान असून, पण माझ्या आईवडिलांनी मला चांगले संस्कार दिलेले आहेत आणि हे जे संस्कार आहेत ना, तेच माझे दिसतात. तुमचेही दिसतात, तुमच्या लेकीचेही दिसतात आणि हे माझेही दिसतात. कारण की मी देसाईंची मुलगी आहे, इंदोरचे मिठाईवाले देसाई. आमच्या नादाला लागायचं नाही, समजलं ना. आणि बघायला गेलात अर्णव सरांचं, तर त्यांच्या डोळ्यातून कधीही मी पाणी सहन करू शकत नाही. आणि आज तुम्ही मला चॅलेंज दिले. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात जिथे पाणी आलं ना, तिथेच आता तुम्ही संपले आहात, लक्षात ठेवा. तुम्ही आणि तुमची टीम आणि ते देवसरे जे तुमच्या मागे कुत्र्याची शेपूट बनून असतात ना, त्यांना बघा कशी लाईनला लावते. आता अशा प्रकारे ईश्वरीचं डोकं पूर्ण सणकलेलं असतं आणि ईश्वरी ही आता सरळ तिथे जे म्हणजेच जिथे सगळं घडलेलं असतं, मशीन ठेवलेली असते, तिथलं सगळं CCTV फुटेज सगळ्या गोष्टी मिळवते. आणि दुसऱ्या दिवशी स्पर्धा असताना ती आयोजकांसमोर ती सगळे CCTV फुटेज ठेवते की हे बघा, आमचं जे मशीन होतं ते खराब करण्याचं काम हे या देशमुखबाई ज्या सौदामिनी क्रिएशनच्या आहेत आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर असलेले हे तुमचे देवसरे आयोजक नाही, हे आयोजक आणि असे एक टीम कंपनी मिळूनच जर असे प्रयत्न करायला लागले तर या स्पर्धेचा काय उपयोग आहे मला सांगा ना. ईश्वरीने आता सगळ्यांना चांगलंच फैलावर धरलेलं असतं. पहिल्या राऊंडमध्ये मला त्रास दिला, तो मी जिंकले. पण दुसऱ्या राऊंडमध्ये माझ्या नवऱ्याला माझ्या मशीनला खराब केलं गेलं. तरीही आम्ही ती मशीन जॉईन करून पुन्हा स्पर्धेत उतरलो. आम्ही हरलो नव्हतो, पण त्यांना चिंध्या दिल्या गेल्या. चिंध्या देऊनही त्यांनी त्यांचे कॉस्ट्यूम शिवले आणि ते जिंकले. त्यानंतरही या देशमुख मॅडमने आणि या देवसरेने तुमच्यामधल्या या ज्या मॅडम आहेत दीक्षित मॅडम, त्यांना
अप्रोच केलं आणि मुद्दाम यांचे मार्क्स कमी करवले, तर का यांना पुढच्या फेरीत पाठवायला नको म्हणून हे सगळं यांनी मिळून करवले. तर मग सांगा काय आहे उपयोग या स्पर्धेचा? ही स्पर्धाच कोणत्या कामाची आहे? आत्ता सांगा, मी मीडियाला बोलवते आणि सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश इथे आत्ताच होऊन जाऊन दे. आता हे ऐकल्यावर सगळे जजेस गप्प बसतात. मेहता सर ईश्वरीच्या बाजूने होतात. ईश्वरी म्हणते की माझ्या नवऱ्याने त्यांच्या आईची इमोशनल कनेक्ट असलेली मशीन वापरली. तुम्ही सगळेजण प्रॅक्टिकली विचार कराल, पण त्यांनी त्यांच्या आईचा वारसा पुढे ठेवला आहे, तिचे संस्कार. आता तुम्ही ठरवा की आईच्या संस्कारांना जो मुलगा जपतोय त्याला जिंकवायचं, की असे डावपेच आणि असे सूडबुद्धीने लोक वागतात त्यांना जिंकवायचं आहे. स्पर्धेचा निकाल तुमच्या हातात आहे जज साहेब, असं म्हटल्यावर आता इथे सगळे जजेस ज्युरी हे अर्णवच्या बाजूने उभे राहतात आणि अर्णवला वोट करतात. अर्णवला या स्पर्धेमध्ये पुढे म्हणजेच फायनल राऊंडमध्ये त्याला जायला देतात. तर दुसरीकडे जे काही देशमुखने केलेलं आहे त्यामुळे तिच्या कंपनीला म्हणजेच तिचे जे टीम असते त्यांना सौदामिनी क्रिएशनला बाहेर काढलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता देवसरेलाही त्या ग्लोब अँड फॅशनच्या आयोजक पदावरून बाजूला केलेलं असतं. ईश्वरीने आता सगळ्यांशी चांगलीच वाट लावून ठेवलेली असते. पुढे नेमकं कसं आणि काय घडणार आहे पाहणं रंजक ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.